नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एजे आता लीलाच्या घरी आलेले आहेत लीला आणि आजींना घेऊन जायला. तेव्हा तिथे कालिंदी म्हणते की आता आपण कंकण सोडवण्याचा विधी करूया. मग सुरुवातीला एजेंनी लीलाच्या हातातलं कंकण सोडवायचं असतं. मग एजेंना सांगितलं जातं. मग एजे अगदी हिसकादसकी करत लीलाचा हात जवळ घेतात आणि लीलाच्या हातातलं कंकण हे दोन्ही हाताने सोडवू लागतात. तेव्हा एजेंना सांगितलं जातं की ते कंकण आहे ते एकाच हाताने सोडवायचं आहे, दोन्ही हातांनी नाही सोडवायचं. पुन्हा एजेंना राग येतो. एजे मात्र हे सगळं नाईलाजास्तव करत असतात. फक्त आपल्या आईला बरं वाटतंय ना, या एकाच गोष्टीसाठी एजे हे सर्व करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे हे सर्व करताना त्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते. काही केल्या एजेंना गाठ काही सुटत नसते. छोटू सांगत असतो, त्याचबरोबर ईश्वरू सांगत असतो, सगळेजण सांगत असतात की अलगद अशी ती गाठ सोडवायची आहे. त्याचवेळी रेवू सांगते की उजवा अंगठा जो आहे त्या गाठीवर ठेवा आणि त्या शेजारच्या बोटाने ती गाठ ओढा, म्हणजे ती गाठ सहज सुटेल. पण एजेंना मात्र ते पटत नसतं. एजे म्हणतात, तुम्हाला सोडवायची आहे का, या सोडवा तुम्ही. एजे रागातच असतात. एजेंचं हे जे काय चाललेलं वागणं असतं त्याच्यामुळं सगळ्यांनाच खूप त्रास होत असतो. सगळे एजेंकडे पाहत असतात, पण एजे मात्र रागातच असतात. मग अचानक एजेंना ती गाठ सुटते. आता लीलाचा नंबर असतो. आजी सांगतात, लीला आता तू एजेंटच्या हातातली गाठ सोडव. मग लीला एका सेकंदाच्या आत ती गाठ सोडवते आणि एजेंटकडे पाहत राहते. एजे पुन्हा उठायला लागतात. चला चला निघा, झाले आता. परत आजी एजेंना म्हणतात, अरे विसरलास का, नाव घ्यायचं असतं. बरं चल अधिराम, नाव घे बरं. अधिराम मात्र चिडलेला असतो. अधिराम म्हणतो, नाही मी नाही नाव घेणार. मी का नाव घेऊ, मला नाही घ्यायचं तिचं नाव माझ्या ह्याच्यात. तर सगळेजण त्याला समजू लागतात. त्याचं वागणं हे विचित्र असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे कालिंदी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही नका घेऊ नाव, मी काय म्हणते लक्षात येते का तुमच्या. तर सगळेजण सांगतात की काय. तर सगळेजण सांगू लागतात की कालिंदी म्हणते की ठीक आहे, नका तुम्ही नाव घेऊ, पण आता मी काय सांगते तेवढं ऐका बरं. तुम्ही नाव नका घेऊ, आमची लीला नाव घेईल. तर लीलाला पण टेन्शन येतं. आता नाव कसं घ्यायचं, मी काय नाव घेऊ, हा प्रश्न लीलाला पडलेलाच असतो. मग लीला म्हणते, अगं पण मावशी आई. तेव्हा कालिंदी म्हणते, थांब जरा वेळ, मी सांगते तुला नाव कसं घ्यायचं आहे ते, त्या पद्धतीनं घे बरं तू, असं ती समजवू लागते. तेव्हा लीला म्हणते, अगं मावशी आई असं काय करतेस तू, तुला माहिती आहे ना मला नाही जमणार. कालिंदी विचार करते आणि कालिंदी तो जो उखाणा आहे तो सांगते आणि इकडे लीलाला सांगते की घे नाव. लीला म्हणते, अगं आई तो केवढा मोठा उखाणा आहे, कसं आठवणार, म्हणजे मी कसं घेऊ नाव, मला कळतच नाही आहे. कालिंदी म्हणते, त्यात काय एवढं. तर इकडे रेवू म्हणते, अगं ताई असं काय बोलतेस तू, घेऊ शकतेस ना तू उखाणा. आता एवढी मोठी स्क्रिप्ट पाठ करत असतेस ज्याच्यामुळं तू तिथे ऑडिशन देतेस आणि तुला एवढा उखाणा नाही घ्यायला जमत. तेव्हा सगळेजण लीलाला म्हणू लागतात की घे उखाणा, घे उखाणा. लीला मात्र छान असा उखाणा घेते. त्याचा एकच अर्थ असतो की आता ती अधिरामच्या आयुष्यात आलेली आहे आणि सगळ्या संकटांचा सामना करत ती पुढे जाणार आहे, असा ती उखाणा घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण लीलाचं कौतुक करतात. एवढा सुरेख उखाणा तिने घेतलेलं असतं. खूप छान असं लीलाचं हे जे बोलणं वागणं असतं, त्यामुळं आजी तर इम्प्रेस झालेल्या असतात. लीलाबद्दल त्या खूपच पॉझिटिव्ह असतात, त्यांना खूप छान वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आता सगळेजण इकडे एजेंना म्हणू लागतात की एजेंटचं नाव घ्यायचं आहे. तर इकडे एजेंटना नाव घ्यायला सांगत आहेत, पण एजे मात्र ऐकायलाच तयार नाहीत. एजे म्हणतात की नाही, काय पण काय बोलता तुम्ही, तर इकडे काय चाललं आहे नक्की, असं एजेंटचं म्हणणं असतं. परंतु आजी म्हणतात की अधिराम. मग इकडे ईश्वरू एजेंटना नाव सुचवतो. अहो किती सोपं आहे, तुमचं पान हलत नाही आहे ना, आता लीला मॅडमने सांगितलं की नाही त्यांचं पान हललं ना, तुमचं पान हलणार नाही आता लीलाशिवाय, मग तुम्ही पण घ्या ना, त्यात काय एवढं. अधिराम म्हणतो, ईश्वरू तुला घ्यायचं आहे का उखाणा. ईश्वरू तर छान असा उखाणा घेऊन दाखवतो. अधिराम मात्र पाहतच राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की आदिराम बोलत बोलत म्हणतो, मला नाही जमणार या लीलाचं नाव घ्यायला. आणि ईश्वर म्हणतो, झालं की उखाणा, तुम्ही घेतलं लीला मॅडमचं नाव. ईश्वरू असं बोलल्या क्षणी आदिरामला धक्का बसतो. कारण अगदी नकळतपणे आदिरामने उखाणा घेतलेला असतो आणि त्या उखाण्यामध्ये लीलाचं नाव घेतलेलं असतं. यामुळं सगळेजण खुश होतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता आदिराम म्हणतो, झालं ना आता सगळं. आदिराम तिथून उठून बाहेर जातो, गाडीत बसतो, चला लवकर आता. तर इकडे लीला रडवेली झालेली असते. बिचारीला वाईट वाटत असतं. एकतर अचानक हे लग्न झालं आणि आता लग्न झालं की हे सोडून आपल्याला जायचं आहे. या गोष्टीचा पण तिला त्रास होत असतो. ती विचार करत असते, हे सगळं काय झालेलं आहे. त्यानंतर ती आईच्या फोटोकडे जायला निघते. तेव्हा तिथे लगेचच कालिंदी येते. बाळा, सुखाने संसार करा. लग्न झालं की मुलीचं सासर हेच तिचं घर असतं, पुन्हा माघारी फिरायचं नाही हा. आणि कालिंदीच्या या स्वरांमध्ये आजींना जाणवत असतं की तिचं लीलावरती काय, ती लीलाशी वागते, तिचं वागणं, या सगळ्या गोष्टींचा इकडे आजींना अगदी अंदाज आलेला असतो. कालिंदी लीलाशी कोणत्या पद्धतीने वागत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीलाचं जे काय आहे, मग लीला आईच्या फोटोच्या जवळ जाते आणि बोलू लागते. कालिंदी म्हणते, अगं चल आता, जावई बाबू बाहेर वाट बघतायत. पण लीला मात्र ऐकायलाच तयार नसते. लीला तशीच थांबत असते. आजी म्हणतात, तिला निवांतपणे बोलू द्या ना, माहेरवाशी नाही पोर, आता सासरे निघाले आहे आणि हे सगळं अचानक झालं आहे ना तिच्याबरोबर, बोलू द्या तिला, असं आजी सांगतात. मग लीला आता आईच्या फोटोशी बोलत असते आणि त्याचवेळी बाबा तिथे थांबलेले असतात. तर कालिंदी सांगते, तुमचे उपदेशाचे डोस देऊ नका तिला. माझ्या लेकीने महाराणी बनून तिथं राहिलं पाहिजे, दाशी बनून नाही, असं ती बाबांना सांगते. त्यानंतर आता बाहेर जातात. इकडे तोपर्यंत छोटू गेलेला असतो. छोटूला बोलायचं असतं एजंटशी, पण ईश्वरू काही जाऊच देत नसतो. छोटू ईश्वरूला म्हणतो, काय चाललं तुमचं हे, मला बोलायचं आहे दाजींशी. हो दाजी. लगेचच एजे दरवाजा उघडतात. एजे म्हणतात, काय झालं. त्यावेळेस तो म्हणतो, कसं आहे, माझ्या लीलाताईने तुम्हाला फसवून लग्न केलं असेल, पण स्वतःच्या बहिणीसाठी जीव दिला आहे. तर इकडे ईश्वर म्हणतो, जीव वाचवला आहे. अहो तेच ते, जीव दिल, स्वतःचा जीव एजंटशी लग्न करणं म्हणजे काय, जीव देण्यासारखंच आहे ना, तुमच्या लक्षात कसं येत नाही आहे, असं तो बोलतो. आणि तो एजंटचा कान पिळतो आणि म्हणतो, हां कानपिळकीचा होता, माहिती आहे ना, विधी असतो. ईश्वर म्हणतो, हो बरोबर आहे, विधी असतो. आणि मग एजे खूपच रागात येतात. एजे म्हणतात, काय चाललं यांचं, हे असे का बोलतात दोघं पण. एजेंना ही गोष्ट काही पटत नसती. एजेंटची चिडचिड होती आणि मग एजे म्हणतात की गप्प बस. पण एजेंना कुठंतरी ही गोष्ट जाणवती की हा मुलगा म्हणतोय त्यात पण तथ्य आहे ना, कारण खरंच लीलाने चांगलंच केलेलं आहे असं एजेंनाही वाटत असतं. लीलाही आता रडवेली झालेली असते. बाबा म्हणतात की बाळा, तुला हे घर सोडून जावं लागतं आहे. लीलाच्या डोळ्यासमोरून आजपर्यंतच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. थँक्यू.